आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पकड़ झाला, पकड़ पकड़ पकड़. पैसे दे नाही तर तुला पोलिसात देईल. नाही येत पैसे. नाही येत पैसे? मग कशाला घ्यायची दारू? काढ पैसे. बघ रे याच्याकडे पैसे आहे का बघ. हे घ्या मालक, पाकिट घ्या. अरे या पाकिट मध्ये पैसे नाहीये. पैसे दे. खिशात पैसे नाही तर कशाला येतात रे? फुकटची दारू प्यायला लाज नाही वाटत का तुला? गुमान पैसे दे नाही तर तुला मी पोलिसात देईल. नाही देत तुझे पैसे. चला. माझ्या मालकांना बोलतोस? हा, पैसे काढ चल. सर रुद्र, पैसे द्या तू. तुला बाटली रुद्र, रुद्र कुठे होतास तू? कुठे कुठे शोधलंय मी तुला. भारत मेला बंद कर. आधी माझे पैसे दे. त्याला 2-2 बाटल्या रिझवल्या त्यांनी आणि पैसे द्यायची बारी आली तर पळतोय का फुकट्या? आवाज कोणावर चढवतोय? मी देतो थांबा. परत बारच्या आजूबाजूला फिरकला ना. सॉरी याद राख. सॉरी ना रुद्र. भानावर ये रुद्र. जा रे, कटकट करतो का? जा तू. हो जाणारच आहे, पण तुझं काय चाललंय? हे बघ, जे झालं ते झालं, पण त्यापायी तू तुझं आणि तुझ्या घरच्यांचं आयुष्य का खराब करतोयस? प्लीज असं वागू नकोस. अरे तुझ्या दारू पिण्याने गौरीजी आणि बिट्टी जिवंत नाही होणार आहेत हे का कळत नाही तुला? ऐकतोयस ना माझं? सहा महिने झालेत रुद्र. एकही दिवस असा गेला नसेल की त्यांच्या आठवणीत तू दारू प्यायला नाहीयेस. अरे असं नाही, तुझ्याच जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल कसं कळत नाहीये तुला? मला नाही सहन होते रे. तुझी ही अवस्था नाही बघवते मला. अरे गौरीजी गेल्यात, पण तू मात्र रोज तिळतिळ मरतोयस. आणि तुझ्या अशा वागण्याने तुझ्या घरातले पण. प्लीज हे सगळं थांबव ना, प्लीज.
तुझा ए सोड सोड रुद्र. तू सोड रे. तू माझी बाटली टाकली. तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी येतोयस. तुझा रे तुझा नाही येणार. एक सोडा द्या ना. चल चल घरी चल. नाही रे. रुद्रा घरी चल. ए सोड रे. अरे तू जा रे. रुद्रा बास झालं. मुकट्याने घरी चल आता. घरी चल रुद्र. रुद्र रुद्र काय हवंय तुला? हो दादा बघाव त्याला काय हवंय. हळू गौरीचे आहेत. गौरीचे
बाप्पा मी पार्टनर पर्यंत नाही पोहोचू शकत, पण हा वारा तर पोहोचू शकतो ना. तू त्याला सांगशील का हा अगरबत्तीचा वास पार्टनर पर्यंत पोहोचवायला? हा अगरबत्तीचा वास पार्टनर कडे गेला ना की तो बरोबर ओळखेल बिट्टी कुठे म्हणून. माझ्यासाठी एवढं करशील ना? पार्टनर आई समोर आलं ना तर आई नक्की तिचा राग विसरेल. कुणी काही बोलायचं नाही हा. जर बोलला ना तर बघा मग. दादू आज विट्टीसाठी काहीतरी घेऊन आलाय. काय माहितीये का? गंमत आहे गंमत. आम्हाला सांगितलं ना एकदा, कोणीच काही बोलायचं नाही. रे माझं सगळं लक्ष आहे. सगळ्यांनी शांत बसायचं. हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं. दादू बसला, दादू बसला, दादू बसला, दादू बसला. काय झालं दादू? फसला तर फसला. अरे पण खरी गंमत तर पुढे. हा रंग आहे ना कोणाला तरी खूप आवडतो आणि त्यामुळे हा फ्रॉक घातल्यावर काय होणार आहे माहितीये का? जादू होणार, जादू. राजकन्या हसणार. मला ही जादू समजल्या मी हा ड्रेस विकत घेतला. अरे आपल्याकडे पण एक राजकन्या आहे ना. किती दिवस झाले की हसतच नाही. पण आता काय होणार? राजकन्या हसणार. बरोबर. बघा हसली की नाही, हसली की नाही, हसली की नाही. बघा बघा बघा. हा हसली 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 हसली. दादू जर अशी जादू झाली ना की बिट्टी नेहमीच असणार. अरे हसणार म्हणजे काय? नॉन स्टॉप हसणार. हे 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 हे. कशी हसणार? हे हे हे. अरे हसणार कशी नाही? दादू असताना टेन्शन घ्यायचं का? नाही. हो एक लक्षात ठेवा. हा फ्रॉक फक्त बिट्टीचा आहे. याला कोणी हात लावायचा नाही. आणि हात लावला तर काय करावं लागेल? ह्या गरमीत गरम पाण्याने आंघोळ करावी लागेल. म्हणून या फ्रॉकला कुणी हात लावायचा नाही. करेक्ट. ए बिट्टी जा ना हा ड्रेस घालून ये. बघू तरी आमची राजकन्या कशी दिसते ते. हे जा ना बिट्टी.
ए बिट्टी बघ ना, अगं खरंच खूप छान दिसेल. नको मामा. ए बिट्टी बिट्टी ए श्श्श. काय हा? आश्रमाचे नियम माहित नाहीत तुम्हाला? इथे रडायचं नाही, फक्त हसायचं. हा असं. नाहीतर कसं ते पोरगी हसतीये आणि आई मात्र रडतीये, कसं वाटेल ते? खरंच हसेल का रे ती? कधी कधी असं वाटतं मी माझी पूर्वीची बिट्टी कायमची गमावली. हसणारी खेळणारी ती बिट्टी मला पुन्हा कधीच मिळणार नाही का रे? ए तायडे, असं निराश नाही व्हायचं. तुझा दादूवर विश्वास आहे ना? हा, आपण फक्त प्रयत्न करायचे. फार तर फार काय होईल, बिट्टी असेल, नाहीतर एक दिवस नक्की असेल. हो ना? हो. हा शाबास. माझा ना या गोड फ्रॉक वर विश्वास आहे, ती नक्की असेल. बघच तू. पण तुला उगाच बिट्टीसाठी एवढा खर्च करायला लागला. ए शिक्षक, खर्च कसला? त्याचं टेन्शन तू नको घेऊस. गेल्या 6 महिने सेल झाला नाही, एवढा सेल काल झालाय अगरबत्त्यांचा. कसं काय? ते माहित नाही, पण एक माणूस होता, त्यांनी सगळ्या अगरबत्त्या घेऊन टाकल्या. काय सांगतोस? अरे म्हणून तर हा ड्रेस आणलाय. मी म्हंटल होतं ना बिट्टीची आई, दादू इज हिअर, नो फिअर. काय हसायचं हसायचं असा. मी आलोच. हा एक राजकन्या रुसली, तोंड फुगवून बसली. चला चांदोबाला पुसू, कसे येईल तिच्या गाली हसू. चांदोबा म्हणाला, बिट्टी डियर, बिट्टी डियर, दादू इज हिअर. चला. ए दादूची पेटी जादूची, दादूची पेटी जादूची. जादूच्या पेटीत लपलय काय, बिट्टीची स्माईल आणखी काय. जादूची पेटीत जादूची स्माईल, बिट्टी ते बघून हरपून जाईल. बिट्टी धावेल पुढे पुढे, स्माईल तिच्या पाठी पाठी. या गालावर त्या गालावर चिटकवू का कायमसाठी. जादूची पेटी विचारते काय, बोल बिट्टी तुला हवं तरी काय. मी मागेल ते देणार. या जादूच्या पेटीत तुला सर्व काही मिळणार. तुझ्या स्माईल साठी आम्ही वाटेल ते करणार. तू मागून तर बघ, मागून तर बघ, मागून तर बघ. बोल राजकन्ये, तुला हवं तरी काय. माझा पार्टनर आणून देशील? नाही. विसरून जा पार्टनरला.
नाही येणार आहे तो. आणि आपणही त्यांना भेटायला कधीच जाणार नाही आहोत. बिट्टी, ए बिट्टी.